वाद होते जे तुम्हाला जुन्नरमध्ये अनुभवायला मिळालं तेच इथं होतंय। स्थानिक भाजपच्या नेत्याचं त्याच्यावर नाव नाही त्याने त्याचा आक्षेप घेतला। हा कार्यक्रम फक्त राष्ट्रवादीचा आहे का? राज्य सरकारचा कार्यक्रम असं एक मिनिट हे कार्यक्रम आहे ते सगळे सरकारचे कार्यक्रम आहे। आता त्या कार्यक्रमामध्ये आमच्या स्तरावर ठरवलेलं आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्या त्या भागातले उद्घाटन, जसं परवा पुण्याचं ब्रिजचं उद्घाटन आपण केलं त्यामध्ये तिथल्या लोकप्रतिनिधींची नावं असतील। तो कार्यक्रम ज्या डिपार्टमेंटचा असेल त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्याचं नाव असेल, जो उद्घाटन करणार आहे त्याचं नाव असेल। त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की ह्या गोष्टीला फार काही तुम्ही महत्त्व देऊ नका। आम्ही मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी तिघांनी मिळून हे सगळं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं कारवाई चाललेली आहे। जर याच्यातून कुणाचा गैरसमज झालेले असतील तर मी सांगितलेल्या गोष्टीची त्यांनी नोंद घ्यावी। पंतप्रधान नरेंद्र मोदी उपमुख्यमंत्री यांचे देखील फोटो नाहीयेत कुठे त्या कार्यक्रमामध्ये त्या बॅनर छापले। अरे बाबा, फोटो त्याच्यात कशाचा कार्यक्रम आहे? कार्यक्रम आहे भूमिपूजनाचा। प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा, जमावबंदी आयुक्त, मध्यवर्ती इमारत ह्याचे भूमिपूजन आहे। भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मी जाणार आहे, भूमिपूजन करणार आहे। ज्यावेळेस उद्घाटन वगैरे असतात त्यावेळेस आम्ही जाहिरात देऊ, त्यावेळेस सगळ्यांचे फोटो टाकू। जळगावच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र हॉटेल बाहेर आंदोलन केलेलं आहे भाजपने। ए बाबा, मला बाकीचं तुम्ही एक मिनिट, मी तुम्हाला कितीतरी सांगतो, ते कुणीतरी कुठंतरी आंदोलन करणार आणि ह्यांनी ह्याच्या बाहेर, आता तुझ्या बाहेर कोणी आंदोलन करून तू विचारशील माझ्या बाहेर याचं आंदोलन झालं, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये। मला मगाशी तुम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर देणं माझं कर्तव्य आहे। आमच्या पोलीस खात्यावर जो हल्ला केला किंवा इतर गोष्टीच्या संदर्भात आता त्यांनी युतीच्या बद्दलचा विचार, मी त्याचं उत्तर दिलं। महिलांच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी काल म्हणाले भेट घेतली दादा तुम्ही। नरेंद्र मोदी साहेबांनी त्याबद्दल स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता देशात किंवा राज्यामध्ये कुठं कुठं महिलांच्यावर काही घटना घडतात, त्या संदर्भामध्ये कधी दिरंगाई केली जाते तर ऑनलाईन कंप्लेंट करण्याच्या बद्दलच्या पण त्यांनी त्या पद्धतीनं सूचना केलेल्या आहेत आणि त्याची लगेचच अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री तिथं होते, दोन्ही उपमुख्यमंत्री तिथं होते, बरेचसे मंत्रिमंडळातले सहकारी तिथं होते आणि तशा पद्धतीनं त्याची कारवाई त्या ठिकाणी केली जाईल। कारण आपण बघताय अशा प्रकारच्या घटना आता बऱ्याचशा वेगळ्या दबक्या आवाजात पुढे यायला लागलेल्या आहेत। काही जण थोडंसं काय त्यांच्या मनामध्ये असेल, घाबरून म्हणा काही म्हणा, आम्ही आता ह्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीनं ह्या अशा प्रकारच्या घटना आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये ह्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे। काल कॅबिनेटमध्ये पण चर्चा त्या बाबतीतली झाली। कडक कारवाई झाली पाहिजे। या नराधमांना अक्षरशः फाशी